आत्ता ज्या काही करू शकल्या नाहीत, जेव्हा किंवा खूप साऱ्या अशा व्यक्ती त्यांना त्यांच्या म्हणजे एजच्या टाईमला 23 पासून ते 35 पर्यंत जे काही त्यांना खूप जिगरीने काम करायचे होते, त्यावेळेस खूप काही असं झालं, की त्यांच्या साईडने निगेटिव्ह प्रतीचे व्यक्ती जास्त होते. त्यांच्या विचारामुळे आणि जे काही काम कराल त्याच्यामध्ये समोरच्या व्यक्तीने सांगितलं, "तू करू शकणार नाही, कितीही ट्राय करा." अरे होतच नाही. खूप जणांनी ट्राय केलं होतं आणि मग जो मेन व्यक्ती आहे, ज्याला त्याचे ड्रीम पूर्ण करायचे होते, खूप फोकसने ते काम करायचं होतं, त्या गोष्टी ते करू शकला नाही आणि नंतर तो आता असं म्हणतो, की "अरे यार, माझं ड्रीमच वेगळं होतं, पण आहे ना, सपोर्टच नाही भेटला आणि मी करूच नाही शकलो." असं पण ऐकतं. पण मग मला असं म्हणायचं की जर तुम्हाला तुमच्यामध्ये क्वालिटी आहेच आणि तुमचं टार्गेटच आहे ना, तर तुम्ही मजबूतच आहेत ना, ब्रेन, बॉडी, तर तुम्हाला ह्या निगेटिव्ह जे विचाराचे लोकं आहेत तुमच्या साइडनी, त्यांचा इम्पॅक्ट तुमच्यावर पडलाच नाही पाहिजे. तुम्ही कमजोर असल्यामुळे तुमच्या विचाराचा रिमोट कंट्रोल तुम्ही समोरच्या व्यक्तीकडे दिलाय का, हा पॉइंट लक्षात घ्या. जर तुम्ही स्ट्राँग आहे, तर तुम्ही तुमच्या विचाराचा जो कंट्रोल आहे, तो तुमच्या हातात घ्या ना. ना की समोरच्या व्यक्तीचं. समोरच्या व्यक्तीला नाही सक्सेस भेटलं. त्याने तितकं 100% नाही केलं. नाही करू शकला. त्याच्यामुळे त्याला ते सक्सेस नाही भेटलं. तुमच्यामध्ये ती क्वालिटी आहे. तर तुम्ही ते फोकसने करण्याकडे लक्ष द्या. ना की परत फ्युचरमध्ये किंवा खूप साऱ्या गोष्टी झाल्याच्या नंतर तुम्ही असं म्हणायला नको, मला खूप काही करायचं होतं, पण करूच शकलो नाही. जर तुम्ही असं म्हणत असाल ना, तर तुम्ही तो हिरा नाही बनू शकत. तुम्ही त्या काट्यांमधलं गुलाबाचं फूल नाही बनू शकत. खास व्यक्तीला त्रास असतो आणि त्याच्यानंतर तो छान घडतो. का तर त्याच्या विचारावर, त्याच्या बॉडीवर तो स्वतः कंट्रोल ठेवतो आणि तो छान घडतो. ज्यांनी हिस्ट्री घडवली, त्यांनी स्वतःच्या विचाराचा कंट्रोल स्वतःच्या हातात ठेवल्यामुळेच ते सक्सेस झाले. तुम्ही काय विचार करताय ह्या पॉइंटकडे लक्ष द्या. तुम्ही जर कमजोर असाल, ऑफकोर्स समोरच्या व्यक्तीचा प्रेशर तुमच्यावर येणार आणि तुम्ही ते काम करू नाही शकणार. तुम्ही जर स्ट्राँग असाल, समोरच्या व्यक्तीने कितीही नाही म्हटलं, तुम्ही नक्कीच करा.